नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत यशोगाथा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत माननीय डॉक्टर भगवानजी तलवारे सर. त्यांनी अनेक बेवारस मतिमंद दिव्यांगांसाठी कार्य केले आणि समाजकार्य देखील केले. सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, तुमच्याशी चर्चा करायचीच आहे, मात्र प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देते. माननीय डॉक्टर भगवानजी तलवारे हे दिव्यांग क्षेत्रातील विविध पदांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या प्रत्येक वंचित घटकांपर्यंत लाभ कसा मिळेल या दृष्टीने कार्य करत आहेत. संस्थापक अध्यक्ष असलेल्या कैलासवासी बापूसो MZ मराठे विद्यायक संस्था थाळनेर या संस्थेच्या माध्यमातून असंख्य मतिमंद, अनाथ, मतिमंद, मूकबधीर, बहुविकलांग, निराश्रित बांधवांच्या पालनपोषण, शिक्षण, संगोपन, समुपदेशन, शीघ्र निनाद यासह या सर्वांसाठी कार्यशाळा स्थापन करून त्या ठिकाणी त्यांना विविध कार्यकौशल्य, कार्य उपक्रम, व्यवसाय कौशल्य अवगत करून पुनर्वसनाच्या दृष्टीने ते कार्य करतायत. खरंच सर, तुमचं हे कार्य वाखणण्याजोगं आहे आणि त्यामुळेच माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, की आपण जे दिव्यांगांसाठी कार्य आणि समाजकार्य सुरू केलंय, तर ते कधीपासून सुरू केलंय आणि त्यामागचा नेमका तुमचा हेतू काय होता? तसं पाहिलं तर हे माझे जे कार्य आहे ते 1996 पासून सुरू आहे एक प्रकारे. अच्छा. माझ्या काकांचा मुलगा होता, तो ज्ञानेश्वर त्याचं नाव होतं. आम्ही त्याला छोटू म्हणायचो आणि त्याचं माझं वय सेम होतं. अच्छा. आम्ही म्हणजे साधारणतः तो 8वी 9वी 10वीला आम्ही म्हणजे त्या वयाच्या आमची सोबत होती. आमची एकत्र कुटुंब होतं त्यावेळेस आणि तो मतिमंद होता. अच्छा. आमची कॉमन फॅमिली होती. माझे 3 काका त्यावेळेस शासकीय नोकरीला होते आणि माझे वडिलांकडे शेती आणि गावातलं समाजकार्य दिलेलं होतं. आणि त्यावेळेस पण काका म्हणायचे की आपला छोटूला आपण शिक्षण देऊ शकत नाही. आपल्या तालुक्यांमध्ये शाळा नाही आहेत मतिमंद मुलांच्या. आणि एक इन्सिडन्स असा होता की आमचे गुरांचे गोठे असायचे. सकाळी 5 वाजेला सगळ्यांनी गोठे साफ करायची ड्युटी सगळ्यांना लागलेली असायची. त्यावेळेस एका सकाळी आम्ही दोघं सोबत गेलो आणि गाईचे गोठे साफ करत असताना एक सर्प मला दंश करायला आला होता. तो त्याने स्वतःच्या अंगावर घेतला सर्प आणि मला जोरात लांब ढकललं होतं त्याने. तो प्रसंग मनात कोरला गेला होता. त्याच्यानंतर त्याचं अल्पकाळामध्ये निधन झालं. तो स्वर्गवासी झाला. पण त्याचा जो सक्का भाऊ होता म्हणजे आमच्या मोठ्या म्हणजे काकांचा मुलगा सुरेश नाव होतं त्याचं, सुरेश मराठे तलवारे. तो एअरफोर्सला होता. त्याच्या पोटी पण असाच मुलगा जन्माला आला. आणि त्यावेळेस आमच्या सुरेश दादा बाहेर ड्युटी असायची पूर्ण भारतामध्ये. तो घरी यायचा आणि बोलायचा की आपल्याकडे शेती आहे, सगळं आहे, आपण आपली वेल फॅमिली सेटल आहे. आपण आपले वडील काका त्यावेळेस शासकीय नोकरीला असताना आपण आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाही डिसॅबिलिटीचं. तर त्यावेळेस मनामध्ये ती भावना परत येत होती की आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यावेळेस मी याचं स्पेशल एज्युकेशनचा कोर्स पुण्याला केला आणि त्याच्यानंतर एक स्वयंरोजगार म्हणा किंवा अनुभव म्हणा, मी नोकरी भिवंडीला सरोलीमध्ये मी एक स्पेशल एज्युकेटर म्हणून नोकरी करायला लागलो 97 पासून. आणि तिथून माझी सुरुवात होती. म्हणजे खरं तर तुमच्या कुटुंबामुळे तुम्ही यामध्ये प्रेरित झाला असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. निश्चितच. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण स्थापन केलेल्या संस्थेच्या अंतर्गत आज रोजी कोणकोणत्या आस्थापना कार्यरत आहेत आणि त्या अंतर्गत कशा प्रकारचं कार्य करतात? आता माझ्याकडे बेवारस अनाथ मतिमंद मुलांचं बालगृह आहे. बरं. त्याची सुरुवातीला एक माहिती सांगतो की जे बेवारस अनाथ मतिमंद जे बालगृह आहे ते CWC कमिटी असते. ती शासनाची कमिटी असते. ते शासनाची कमिटीकडे जे बेवारस मुलं असतात अनाथ मतिमंद त्यांना पोलीस डिपार्टमेंट त्यांच्याकडे सबमिशन करतं आणि मग ते आमच्याकडे ऑर्डर्स करतात. बरं. असे मुलं आमच्याकडे येत गेले. सुरुवातीला 8-9 मुलांपासून सुरुवात होती. आज माझ्याकडे जवळपास 105 मुलं आहेत. वाह. आणि त्याच्यामध्ये ते मुलं कायमस्वरूपी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही शासनाकडे मागणी केली की यांच्यासाठी स्कूल हवं. बरोबर. मग त्यांनी स्कूलची परमिशन बी शासनाने दिली. त्याच्यानंतर 18 वर्षावरील मुलांना काय करायचं तो प्रश्न यायला लागला. मग त्याच्यासाठी शासनाने कार्यशाळा पण दिली आणि ते करत असताना कर्णबधिरांचे पालक पण आमच्याकडे यायला लागले की आमचे पण मुलं आहेत. मग त्याच्यासाठी कर्णबधिरचं पण स्कूल ओपन केलं
आणि विशेष गोष्ट म्हणजे 18 वर्षावरील जे मतिमंद, ज्यांना आता इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणतो आपण, बरोबर. मतिमंद हा शब्द बंद केला गेला आहे, हो. पण लोकांमध्ये तेवढी जागृती नाही म्हणून आपण तो शब्द प्रयोग करतोय. हम्म. तर ते पेरेंट्स पण यायला लागले की आमच्या 18 वर्षावरील जे मुलं आहेत त्यांना पण तुम्ही सांभाळा, म्हणून आपण पालकांची कार्यशाळेची पण स्थापना केली. बरं सर, आताच तुम्ही म्हणालात की 2006 पासून तुम्ही हे कार्य करताय, म्हणजे जे दिव्यांग मुलं आहेत ते तुमच्या स्कूलमध्ये येत आहेत, शाळेत येतात. मात्र त्या मुलांना कशा पद्धतीने ट्रेन केलं जातं, कशा पद्धतीने शिकवावं लागतं? कारण आपण देखील त्यासाठी ट्रेन होणं हो. गरजेचं असतं, तरच आपण त्या समोरून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतो. तुम्हाला किती आव्हानं येतात त्यांना जेव्हा तुम्ही शिक्षण देता तेव्हा? हे बघा मॅडम, त्याच्यामध्ये प्रकारच आहेत. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी म्हणजे मतिमंद, कर्णबधिर वेगळे आणि त्यांच्या कार्यशाळा वेगळ्या. त्याच्यासाठी आपण स्पेशल एज्युकेटर नेमणूक केलेली आहे. आणि ते स्पेशल एज्युकेटर मुलांना फार आव्हान असतात, कारण की ग्रामीण भागातील आता बेवारस अनाथ मतिमंद जे मुलं आहेत त्यांना कुठलीच कल्पना नसते. त्यांना कपडेही घालता येत नाही, वॉशरूमला सुद्धा जायचं हे त्यांना काहीच माहिती नसतं. आमच्याकडे तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही विद्यार्थी असे बेवारस होते की त्यांना नेहमी कागदच खायला लागायचा. बापरे. कागद जर खायला दिला नाही तर ते एकदम हायपर व्हायचे. आज पण माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये काही मुलं असे आहेत की त्यांना जर खाली लोखंड जरी पडलेलं असेल किंवा काही असेल ते तोंडात टाकून खाऊन घेतील. म्हणजे त्यांच्यावर लक्ष फार ठेवून. फार चॅलेंज आहे. त्याच्यानंतर एक मुलगा असा आहे की सतत स्वतःच्या हाताला बॉडीला इजा करत असतो, एकदम हायपर होत असतो. असे विद्यार्थी आमच्याकडे येतात. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याला कुठल्या पद्धतीने टीच करावं लागेल ते आमचे शिक्षक वर्ग करत असतात. पण त्यांना कशा पद्धतीने हाताळलं जातं? कारण आताच तुम्ही म्हणाल की त्यांना लोखंड खाण्याची, हो. कागद खाण्याची, स्वतःला मारून घेण्याची इच्छा होते. त्यावेळेस आपण समोरचा जेव्हा तितका सकारात्मक असला पाहिजे की आपण त्या समोरच्या विद्यार्थ्याला शिकवणं आणि हाताळणं खूप चॅलेंजिंग असेल. खूप चॅलेंज. आमचे शिक्षक, केअरटेकर्स, आमचे प्रिन्सिपल्स, आमचे वसतिगृह अधीक्षक सगळे लोक मेहनत घेतात. त्या मुलांचं ऑब्झर्वेशन हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो मॅडम. बरोबर. कारण की ते आपल्याकडे एक नवीन वेगळ्या वातावरणातून आपल्याकडे आलेले असतात आणि ते विद्यार्थी ज्यावेळेस आपल्याकडे येतात सगळ्यात पहिले आम्ही त्यांचे मेडिकल टेस्ट करतो शासनाच्या नियमाप्रमाणे. मेडिकल टेस्ट करत असताना आम्हाला लक्षात येतं की याला बॉडीला काय प्रॉब्लेम्स आहेत. कॅन्सरग्रस्त मुलं आमच्याकडे येतात, ज्यांना TB ग्रस्त मुलांचे प्रमाण फार जास्त आहे. काही मुलांचे लंग्स गेलेले असतात, त्यांना मेडिकल ट्रीट करणं फार जिकरीचं होऊन जातं. आता मी एक शिरपूरसारखा एक ग्रामीण भागात आहे, म्हणजे आता तालुका आहेत आमचे आदरणीय जे आता आमदार साहेब आहेत, अमरीश पटेल साहेब, त्यांनी खूप डेव्हलप केलं. आता त्या शिरपूर सारख्या विभागामध्ये ते विद्यार्थी येतात. आता आमचे डिस्ट्रिक्ट शासकीय नियम असा आहे की तुम्ही शासनाच्याच हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करू शकता. बरं. MRI नसतं मॅडम, त्यांचे काही टेस्ट असतात की जे आपल्याकडे अवेलेबल नसतात. आता माझ्याकडे जे मुलं आहेत, काहींच्या किडन्या गेलेल्या होत्यात, काहींचे लिव्हर गेलेले असतात, काहींना कॅन्सर होते. मग त्यांना छत्रपती संभाजीनगर किंवा JJKM हॉस्पिटलला आम्हाला ॲडमिट करावं लागतात. ते फार चॅलेंजिंग रोल आहे. हे माझेच नाही, महाराष्ट्रातील जे बेवारस अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह आहेत त्या सगळ्यांचे ही कंडिशन्स आहे. फार जिकरीचं काम असतं आणि फार पेशन्सने करावं लागतं. पेशन्स ठेवावे लागतात शिक्षकांना देखील. हो, त्यामुळे खूप कठीण कार्य फार तुम्ही कठीण करताय. कार्य आहे ते. बरं, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट मॅच नियोजन समितीचा अध्यक्ष तसेच दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या सहचेअरमन पदाचा कार्यभार देखील पाहता. बरोबर. तर कशा प्रकारे या दिव्यांग क्रिकेटचा कार्यभार तुम्ही पाहता? आता आमचं जे दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया आहे, त्यांनी आतापर्यंत 124 इंटरनॅशनल मॅचेस आम्ही खेळलो. बरं. 2 वर्षापूर्वी नेपाळला व्हील चेअरचा आम्ही एशिया चषक घेतला. त्याच्यामध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळचे संघ पण त्याच्यामध्ये सम्मिलित झाले होते. हे जे दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया आहे हे भारतातील एकमेव रेकग्नाइज संघटना आहे आमची, की म्हणजे जे जसं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया आहे तसं आमचे दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया आहे. या मुलांचं टॅलेंट लोकांच्या पुढे आणण्यासाठी आम्ही खूप 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 याच्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि यासाठी आम्ही नियमित मॅचेसचं आयोजन पण करत आहोत. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की बौद्धिक अक्षम मुलांसाठी स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्राचे एरिया डायरेक्टर आपण आहात, तर या समितीवरचे आपले कार्य काय उपलब्ध होतं यातून? बघा, आता
मला एक फार मोठी अपॉर्च्युनिटी या स्पेशल ऑलिम्पिकच्या महाराष्ट्राच्या हम्म, एरिया हम्म. डायरेक्टर म्हणून मिळाली. आमचे जे प्रेसिडेंट आहेत आदरणीय मेधाजी किरीट सोमय्या मॅडम आहेत. मी एरिया डायरेक्टर आहे आणि आमचे स्पोर्ट डायरेक्टर आदरणीय जितेंद्र ढोले सर आहेत. बरं. आम्हाला 1.5 वर्ष झाले. आमची एक निवडणूक झाली, त्याच्यात आम्ही जिंकलो. पूर्वीचे जे कमिटीज होते ते एक आमच्या माहितीप्रमाणे लिमिट होतं आणि स्पेशल ऑलिम्पिक इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी जे मुलं आहेत त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी. बरं. आणि ज्या वेळेस निरोप दिला गेला की बाबा तुम्हाला इंटरेस्ट आहे का, आणि मला याच्यात त्यांनी पार्टिसिपेट करायचं सांगितलं गेलं. भारतामध्ये आदरणीय मल्लिकार्जी जगत प्रसादजी नड्डा मॅडम आमचे प्रेसिडेंट आहेत स्पेशल ऑलिम्पिकच्या. आणि ते आता एशिया पॅसिफिकला पण त्यांचं एक निवड झालेली प्रेसिडेंट म्हणून. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही आमची महाराष्ट्राची टीम. सुरुवातीला एक ठराविक जिल्ह्यांमध्ये लिमिट होतं, पण आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 27 जिल्ह्यांमध्ये आज पोहोचलेलो आहोत. वा. आणि हे जे स्पेशल ऑलिम्पिक आहे याच्याद्वारे मॅडम नॅशनल इंटरनॅशनल लेवलला आपली मुलं जाऊन आलेत. आता मुंबईच्या 2 मुली जाऊन आल्यात इंटरनॅशनल लेवलला. त्यांचं स्वागत पण आदरणीय राज्यपाल साहेब यांनी केलं. आणि वा. जस्ट आता गेल्या महिन्यामध्ये आज जे भारताचे उपराष्ट्रपती पदाचे जे आदरणीय CP राधाकृष्ण साहेब जे आज त्यांनी शपथ घेतली, त्यांनीच आमच्या मुलांच्या मुंबई विद्यापीठाला मोठा कार्यक्रम घेतला होता. नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप आपण घेतली होती आणि त्याच्या समारोपाच्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला आदरणीय राधाकृष्णन साहेब उपस्थित होते. हे जे मुलं आहेत मॅडम, आता कसं होतं की आपण नॉर्मल मुलांचं स्पोर्ट्स बघितलेलं आहे. त्या नॉर्मल मुलांच्या स्पोर्ट्स बरोबर हे जे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी मुलं आहेत यांना इंटरनॅशनल लेवलला खेळायला जायला भेटतंय. यांच्याबरोबर जे कोचेस आहेत त्या कोचेसला पण इंटरनॅशनल लेवलला आज खेळायला जायला भेटतं. ही फार मोठी गोष्ट आहे. नक्कीच. सर, आपल्या संस्थेच्या वतीने आतापर्यंत एकूण 17 विद्यार्थ्यांचा आधार कार्डच्या सहाय्याने त्यांच्या पालकांचा विशेष शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन देखील करण्यात आली. खरंच तर खूप मोठी गोष्ट आहे आणि याची दखल भारत सरकारने देखील घेतली. आपल्यास मिळालेल्या विशेष पुरस्काराबद्दल काय सांगाल? कारण ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की पालकांना शोधून त्यांना त्यांच्या स्वाधीन करणं. ही ज्या वेळेस हे मुलं आमच्याकडे येत होते, येत असताना शासनाच्या कुठल्याही योजना किंवा कुठल्याही गोष्टीसाठी आधार कार्ड कंपल्सरी असतं. बरोबर. आम्ही ज्या वेळेस आधार कार्ड काढायला जात होतो त्यावेळेस असं लक्षात येत होतं की या मुलांचं कुठंतरी आधार कार्ड काढलं गेलं आहे. मग आम्ही मुंबईच्या हेड ऑफिसला खूप प्रयत्न करून या विद्यार्थ्यांचं मूळ ॲड्रेस शोधून काढले. आणि चाइल्डलाईन कमिटी, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, पोलीस डिपार्टमेंट यांच्या मदतीने त्या त्यांच्या मूळ पालकापर्यंत आम्ही पोचवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, काही नकोसे मुलं पण असतात. बरं. काही पालक घेतच नव्हते मुलांना. अरे हे आमचे नाही, आम्ही घेणार नाही. पण आम्ही म्हणायचो की आमचे बेवारस अनाथ मतिमंद मुलांचे बालक आहे, तुम्ही पालक आहात, हा विद्यार्थी मुलगा तुमचा आहे, तुम्हाला घ्यावाच लागेल. आणि आम्ही असे 17 मुलांचे पालकांचे स्वाधीन केलं. मला वाटतं सुप्रीम कोर्टमध्ये त्यावेळेस आधार कार्ड लागू करायचं का नाही हे मॅटर चालू होतं. त्यावेळेस आमचं उदाहरण दिलं गेलं होतं. आणि 2-3 उदाहरण असे देतो. एक राजस्थान जिल्ह्यातील एक विद्यार्थी होता माझ्याकडे आलेला. तो ज्या वेळेसपासून हरवला होता त्याच्या आईवडिलांनी चप्पल घालणं सोडलं होतं. पण ज्यावेळेस आम्ही आधार कार्डच्या वेळेस ते तुम्हाला सांगितले, त्याचे पालकांना आम्ही कॉन्टॅक्ट्स केले, तर त्याचे पालक एवढे आनंदित झाले की काही गोष्टींचा आनंद हा फार वेगळा असतो. त्यांनी खूप शुभाशीर्वाद दिले सगळ्या इन्स्टिट्यूटला. असे खूप गोष्टी आहेत आणि याची दखल भारत सरकारने घेतली. त्यावेळेस ते जे सामाजिक न्याय मंत्री होते त्यांनी आम्हाला पुरस्काराने गौरविले. खरंच, कारण यामुळे तुम्हाला देखील शुभ आशीर्वाद मिळाले, तुमचं कार्य देखील पुढे देखील सरकलं. माझा पुढचा प्रश्न सर असा आहे की आपण वय वर्ष 18 वर्षावरील बौद्धिक अक्षम बालकांच्या शिक्षण व पुनर्वसनाच्या दृष्टीने पालकांना अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण स्थापन केलेली कार्यशाळा व संबंध धुळे जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी आपल्याला विशेष प्रयत्नातून सुरू केलेले नमो दिव्यांग जिल्हा पुनर्वसन केंद्र यांच्या कार्यरचनेबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जे 18 वर्षावरील जे आमच्याकडे पालकांचे विद्यार्थी येतात, मुलं येतात, त्यांच्यासाठी काय करायचे पालकांना पण सुचत नाही. त्या विद्यार्थ्यांचे मन कुठं लागेल, यांना स्किल ट्रेनिंग कशी देता येईल. आता बॉर्डर असतात, काही सिव्हिअर मुलं असतात, बॉर्डर लाईनचे मुलं असतात, त्यांच्या
IQ प्रमाणे आपण त्यांना ट्रेनिंग्स द्यायला सुरुवात केली. आणि बघा आता आमचे YouTubeला पण व्हिडिओज आहेत, आमच्या मेल IDला पण आहेत. सुंदर गणेश मूर्ती मुलं तयार करतात. हो. त्यांचे एक्झिबिशन आम्ही लावतो. बैलपोळा येतो, रक्षाबंधन येतं, गुढीपाडव्याचं पण येतं आणि गाईच्या शेणापासून आम्ही ते गौरी म्हणतो आमच्या भाषेमध्ये, ते पण तयार करायचं आम्ही स्टार्ट केलं. वा. आणि आता विद्यार्थ्यांच्या मदतीने मकर्स वगैरे पण बनवले आम्ही गणपतीच्या वेळेस आणि पतंग पण बनवतो. जसे जे सण येतात त्या सणाप्रमाणे आम्ही वस्तू बनवायला सुरुवात केली. आणि आमचे जे टीचर्स आहेत कार्यशाळेचे, त्यांनी प्लांटेशनची पण योजना तयार केली, की आपण जे प्लांट करतो छोटे छोटे, ते पण विक्रीला आम्ही उपलब्ध करायचं आता सुरुवात केलेली आहे. असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आणि भाजीपाल्याचे प्रोजेक्ट्स आहे. आमच्याकडे थोडं ग्राउंड आहे, त्याच्यावर वेगवेगळे आम्ही भाजीपाला आमच्या कार्यशाळेसाठी लागवड करतो. आणि त्याच्यातून काही मुलं टेलरिंगचे पण व्यवसाय करायला लागले. आता हळूहळू त्यांना आम्ही त्यांच्या स्किलमध्ये ते एक्सपर्ट झाले, तर थोडं त्यांच्या नोकरी संदर्भात पण बघणार आहोत, की ज्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळू शकेल. निश्चितच सर, खरंच खूप चांगलं कार्य आहे. आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की समाजकार्यासाठी तुम्ही माध्यमातून स्थापन केलेल्या डॉक्टर भगवानजी तलवारे संपर्क कार्यालय व मदत कक्षामार्फत सामान्यांना कोणकोणत्या सेवा सुविधा तुम्ही पुरवल्या जातात? हां, जे आमच्याकडे जो आमचा ग्रामीण भाग आहे, त्या ठिकाणी शेतकरी मजूर वर्ग आहे किंवा म्हातारे वर्ग आहे. त्यांना त्या योजनांसाठी धावपळ करावी लागत होती. तर मी त्या ठिकाणी ती स्थापन केले. तिथं आमचा जो कर्मचारी वर्ग आहे, शासनाच्या वेगवेगळ्या योजना त्यांना फ्रीमध्ये उपलब्ध करून देतात. इव्हन जे डॉक्युमेंटला झेरॉक्स पण लागतात, त्या पण आम्हीच प्रोव्हाइड करतो. त्यांना धावपळ वाचते आणि त्यांची जी हेळसांड कधीतरी होत असेल ती पण वाचते. त्यांना त्या ठिकाणून आम्ही त्या योजना वारंवार, जे पण योजना येतात शासनाच्या, आता शेतकरी PM किसान योजना असो किंवा दिव्यांगांना कुठल्या ते संजय गांधी निराधारच्या योजना असो किंवा घरकुलच्या बाबतीत काय अडचणी असतील किंवा मेडिकलच्या बाबतीत ज्या अडचणीत, आम्ही प्रयत्न करतो की आमच्याकडनं ते, आमच्या ऑफिसकडनं त्यांना ते मदत होण्यासंदर्भात. निश्चितच सर, माझा एक शेवटचा प्रश्न आणि वैयक्तिक आहे. तुम्ही इतकं कार्य करताय, म्हणजे आता तुमच्याशी मी चर्चा केली, तुम्ही समाजकार्य करता, दिव्यांगांसाठी खूप छान छान उपाययोजना तुम्ही केलेल्या आहात. म्हणजे तुमचा संपूर्ण दिवस व्यस्त असेल, तुम्ही पूर्ण कामात झोकले स्वतःला, तर कुटुंबाला वेळ कसा देता? आणि कुटुंब म्हणजे तुमची मुलं म्हणा, तुमची पत्नी म्हणा, यात तुम्हाला किती सहकार्य करतात? काही प्रसंग असे होते मॅडम, की 2011-12ला अत्यंत वाईट परिस्थिती आली होती माझी. खूप वाईट दिवस होते ते. पण ते पत्नीने सांगितलं, की तुम्ही कार्य करत राहा. मी कुटुंब सांभाळते आणि जे पण तुम्हाला माझ्याकडनं मदत होईल ते मी मदत करेल. माझी पत्नी योगिता तलवारे या स्वतः स्पेशल एज्युकेटर आहेत. आर्थिक परिस्थिती खूप डगमगली होती आणि खूप वेगवेगळे प्रसंग आयुष्यामध्ये आले होते. तिने खंबीरपणे मला साथ दिली, माझ्या पत्नीने. आणि जे कार्य माझ्या वडिलांच्या नावाचे जे इन्स्टिट्यूट आहे, ते इन्स्टिट्यूट थांबवायचं नाही, त्यांनी, माझ्या मिसेसने खंबीरपणे मला सांगितले. खूप अडचणीचे दिवस काढले आणि त्या दिवसापासून आम्ही ठरवलं होतं दोघं, माझी पत्नी आणि मी, की कार्य करत राहायचं. लोक काय म्हणतील या गोष्टीकडे न बघता आपण कोणतं कार्य करत आहोत, एक तुमचं मनाला माहिती, एक मला माहिती. आणि माझा जो मुलगा आहे, मोठा मुलगा अभय, त्याला पण आम्ही बाहेर शिक्षणासाठी टाकून दिलं होतं, कारण की त्याला वेळ देऊ शकत नव्हतो. या संदर्भामध्ये माझी पत्नी, माझे जे मेहुणे आहेत, राजेंद्र मराठे, माझे भाऊ, माझे सिस्टर्स, माझी आई, माझे जे नातेवाईक आहेत, त्यांनी मला खूप सांभाळलं वाईट प्रसंगामध्ये. आणि ज्या वेळेस हे इन्स्टिट्यूशन चालू असताना मॅडम, आता एवढे विद्यार्थी आपल्याकडे येतात, त्यांच्यासाठी पैसा नव्हता, कारण की दर महिन्याला रेशन असतं, मेडिकल एक्सपेन्सेस असतात, त्यांचे कपड्यांचा खर्च असतो. शासनाचे अनुदान पूर्ण पडत नाही, शासनाचे काही लिमिट असतं. आता हॉस्पिटलायझेशनला आम्हाला लाखो रुपयाचे मेडिसिन लागतात, ट्रॅव्हलिंगला खर्च येतो, ते परिपूर्ण शासन देऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस शासनाची मदत नव्हती, त्यावेळेस व्याजाने पण पैसे काढून आम्ही ते इन्स्टिट्यूशन चालवले आहेत. त्यावेळेस माझ्या पत्नीचा फार सिंहाचा वाटा होता. तिने कुठलीच गोष्टीची डिमांड केली नाही, की मला हे हवं, की मला हे हवं, काहीच नाही. आणि नेहमीच तिची ज्वेलरी पण आम्ही गहाण ठेवत होतो, कधी मोडले पण ती ज्वेलरी, कारण की ते स्टुडंट, विद्यार्थी सांभाळायचे होते. खूप वाईट दिवसातून आम्ही मार्गक्रमण केला. आणि मला असं वाटतं की 2000, तो जो 2चा मुलुंड बॉम्बस्फोट होता,
त्या बॉम्बस्फोटच्या त्या डब्यात मी पण होतो मॅडम. बापरे. हो. पण त्यावेळेस बॉम्बचे 72 तुकडे माझ्या बॉडीत होते बॅक साईडला. बापरे. फक्त एवढ्या डिस्टन्सवर मी वाचलो होतो, पण मी काही नोंद वगैरे केली नव्हती. तर घरी पूर्ण मागचं पोर्शन माझ्या पूर्ण जळून गेला होता. बापरे. त्यावेळेस मी त्याच्यातून पण वाचलो. एक मेजर ॲक्सिडेंट माझ्या 2000 मध्ये पण झाला होता. की माझ्या चेहऱ्याच्या पूर्ण सर्जरीज केल्या गेल्या. 3 प्रसंग होते. की गॉन केस परत जिवंत झालो. त्या आईवडिलांची पुण्य. माझ्या वडिलांचं पण सोशल वर्क होतं. आमच्या शेतीमध्ये जे उत्पन्न यायचे त्याचे 10% आम्ही खडे म्हणायचो त्यावेळेस. त्यावेळेस आम्ही काढून ठेवायचो गोरगरीब लोकांसाठी. तीच परंपरा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो. आणि सामाजिक कार्य करत असताना कुठेतरी भावना कुठल्या तरी वाईट प्रसंगाला ही भावना मनात येते की आपण चांगले कार्य करतोय, तर परमेश्वर आपल्या मागे आहे, ही भावना आपण ठेवत असतो. आणि त्याच भावनेने माझे परिवार, माझे पत्नी, मुलं, माझे भाऊ, माझे पुतणे, याच भावनेने आम्ही कार्य करत असतो. ते माझ्या मागे खंबीरपणे उभे असतात. निश्चितच. खरं तर हे समाजकार्य करण्यासाठीच तुमचा हा पुनर्जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि तुम्ही असंच उत्तर छान कार्य करत राहा, समाजकार्य करत राहा. आणि खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून, कारण तुमचं समाजकार्य खरंच खूप वाकटण्याजोगं आहे. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर यशोगाथा या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.